नमस्कार. समानतेच्या अधिकाराच्या सिरीजमधला हा शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा भाग. आपण बोलणार आहोत अशा कायद्याबद्दल जो नावापुढच्या सगळ्या पदव्यांना, सगळ्या टायटल्सना पुसून टाकतो. हो, आपण बोलतोय अनुच्छेद 18 बद्दल, उपाधींचा अंत. चला तर मग बघूया हा कायदा नक्की काय आहे आणि तो समाजात समानता कशी आणतो. एका जमान्याची कल्पना करा. लोकांची ओळख होती रायबहादूर, सर, खान बहादूर अशा पदव्यांवरून. आणि आत्ताचा जमाना बघा. आपली ओळख काय आहे? फक्त एक, भारताचे नागरिक. किती मोठा फरक आहे नाही का? हा बदल काही सहज झालेला नाही. तो कसा झाला, का झाला, ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला अनुच्छेद 18 मध्ये मिळतं. तर मुळात हा कायदा आणायची गरजच का पडली हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. चला बघूया अशी नेमकी काय परिस्थिती होती ज्यावर उपाय म्हणून हे कलम आणलं गेलं. तर बघा, ब्रिटिश काळात रायबहादूरसारख्या पदव्यांची अक्षरशः खैरात वाटली जायची. पण हे काही कौतुक किंवा सन्मान नव्हता. हा एक प्लॅन होता, एक डाव होता. समाजात एक असा खास एलिट वर्ग तयार करायचा जो कायम ब्रिटिश सरकारचा समर्थक राहील. अगदी तसंच खान बहादूर आणि अशा अनेक पदव्या होत्या. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय होती माहितीये? या पदव्या काही कर्तृत्वावर किंवा हुशारीवर नाही, तर फक्त आणि फक्त निष्ठेवर दिल्या जायच्या. आणि याचा परिणाम काय झाला? समाजातली असमानतेची दरी आणखीनच खोल होत गेली. आणि मग याच व्यवस्थेवर, याच असमानतेवर आपल्या संविधानाने एक जबरदस्त प्रहार केला. तो प्रहार होता अनुच्छेद 18. चला तर आता बघूया की हे कलम नेमकं म्हणतं तरी काय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर अनुच्छेद 18 मुळे सरकार कोणालाही कुठलीही उपाधी किंवा टायटल देऊ शकत नाही. एकदम क्लिअर कट. याचा अर्थ एकच आहे की जन्माने किंवा कुणी दिलेल्या पदवीमुळे कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही, सगळे समान. बरं, आणि हा नियम फक्त आपल्यासाठी म्हणजे भारतीय नागरिकांसाठीच नाहीये, तर भारतात राहणारे परदेशी नागरिक असोत किंवा आपले सरकारी अधिकारी, सगळ्यांना हा नियम लागू होतो. कारण समानतेचा कायदा तो तर सगळ्यांसाठी सारखाच असणार, नाही का? इथे एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो आणि त्याच प्रश्नामुळे अनेकदा गोंधळ होतो. म्हणूनच आता आपण या नियमाचे काही महत्त्वाचे अपवाद बघूया, म्हणजे सगळं काही एकदम क्लिअर होऊन जाईल. तो प्रश्न म्हणजे मग डॉक्टर किंवा सैन्यातल्या जनरल, कर्नल अशा पदव्यांचं काय? यांनाही उपाधी मानायचं का? यांनाही बॅन केलंय का? हा प्रश्न अगदीच बरोबर आहे. आणि इथेच खरा मुद्दा आहे. या दोन्हींमध्ये एक मूलभूत फरक आहे. उपाधी काय करते? ती एक कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल सामाजिक दर्जा निर्माण करते. पण डॉक्टर किंवा जनरलसारखी पदवी ती त्या व्यक्तीने मिळवलेली पात्रता, त्यांचं शिक्षण, त्यांचं कौशल्य दाखवते. हे त्यांनी स्वतः कमावलेलं असतं. आणि म्हणूनच या शैक्षणिक आणि लष्करी पदव्यांना अनुच्छेद 18 लागू होत नाही. चला, हा मुद्दा तर क्लिअर झाला. पण आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे राष्ट्रीय पुरस्कारांचा. मग त्यांचं काय? म्हणजे बघा, सरकार भारतरत्न, पद्मभूषण, पद्मश्री यांसारखे मोठे पुरस्कार देतं. मग या पुरस्कारांना सुद्धा उपाधी म्हणायचं का? हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. सुप्रीम कोर्टाने हे अगदी स्पष्ट केलंय की हे पुरस्कार म्हणजे उपाधीस किंवा टायटल्स नाहीत. हे आहेत राष्ट्रीय सन्मान, देशासाठी केलेल्या अतुलनीय कामाबद्दल दिलेली एक पावती. या सन्मानामुळे कोणालाही इतरांपेक्षा वेगळा सामाजिक दर्जा मिळत नाही. पण आता या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. हा कायदा बनवण्यामागे आपल्या संविधानकर्त्यांची नेमकी काय भूमिका होती, काय विचार होता त्यांच्या मनात? चला हे समजून घेऊया. हे जे वाक्य आहे ना, हे ह्या कायद्याचं सार आहे, त्याचा आत्मा आहे. आपल्या संविधानकर्त्यांना एक असा समाज हवा होता जिथे कोणीही अशा पदव्या मिरवत स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणार नाही. त्यांना समाजात कोणताही एलिट क्लास नको होता. त्यांची दूरदृष्टी होती एका अशा भारताची जिथे प्रत्येक नागरिकाला समान दर्जा मिळेल, समान सन्मान मिळेल, जिथे नागरिकत्व हेच सर्वोच्च असेल. आणि अनुच्छेद 18 हे कलम याच महान विचाराचं रक्षण करतं. तर आजच्या या भागात आपण काय काय पाहिलं? सगळ्यात पहिलं, अनुच्छेद 18 मुळे सगळ्या उपाधी म्हणजे टायटल्स संपवण्यात आल्या. दुसरं, आपण हेही पाहिलं की राष्ट्रीय सन्मान आणि उपाधी या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं की भारत हा मुळातच समान नागरिकांचा देश आहे. आणि आता जाता जाता एक विचार. आपल्या संविधानकर्त्यांनी समानतेचा जो इतका मजबूत पाया रचलाय,
त्या महान विचाराला, त्या कल्पनेला आज आपण आपला समाज खरोखर किती जपतो यावर विचार करणं खूप गरजेचं आहे, नाही का?